नमस्कार मंडळी, जगदंबेचा सेवेकरी या चॅनलवर आपले स्वागत आहे. मंडळी, श्रावण संपताच वेध लागतात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या येण्याचे. गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. आजकाल बाजारामध्ये गणपतीच्या सुंदर, मोहक तसेच नव्या प्रकारच्या विविध आकारांच्या आकर्षक मूर्ती उपलब्ध असतात. पाहता क्षणीच त्या घ्याव्याशा वाटतात. पण काही मूर्ती अशा असतात ज्यांची स्थापना रुजू होत नाही आणि केलीच तर तिचे भयंकर परिणाम पाहायला मिळू शकतात. मग गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये कोणते गुण असले पाहिजेत व कोणत्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने बाप्पाची कृपा प्राप्त होते, तसेच कोणत्या मूर्ती अयोग्य आहेत ते आपण पाहूयात. गणपती बाप्पाची मूर्ती शक्यतो शाडू मातीची पर्यावरणपूरक असावी. परंतु पर्यावरणपूरकच्या नावाखाली शेणाची गोबर गणेश म्हणून मिळणारी मूर्ती नसावी. तसेच कागदाच्या लगद्याची, चॉकलेटची किंवा खाद्यपदार्थांपासून बनलेली नसावी. तसेच टाकाऊ फेकून द्यायच्या वस्तूंचा सदुपयोग म्हणून तयार केलेली मूर्ती नसावी. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपतीचेच पूजन म्हणजेच मातीच्या गणपतीचेच पूजन शास्त्रसंमत आहे. म्हणून बाप्पाची मूर्ती मातीचीच असावी. घरगुती बाप्पाच्या मूर्तीची उंची 10 इंच ते 1 फुटापर्यंत असावी. गणपती अथर्व शीर्षामध्ये गणपती बाप्पाचे सुंदर वर्णन आढळते. एकदंतं चतुर्हस्तं पाशमांकुशधारिणं रदं च व्रदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससमं रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृतेः पुरुषानहं. म्हणजेच गणपतीच्या मूर्तीला एक दात असावा. गणपती 4 हातांचा असावा. उगाच 2 हातांचा गोंडस वाटतो म्हणून बाल गणेश असू नये. त्याच्या 2 हातात पाश आणि अंकुश असावेत, जेणेकरून आपल्या भक्तांच्या वरील संकटांना तो दंड देऊ शकेल. त्याचे राहिलेले 2 हात वरद व अभय मुद्रेमध्ये आशीर्वाद देताना असावे. गणपतीचे वाहन उंदीरच असावे, कारण तो मूषकध्वज आहे. उगाच गरुड, नंदी, वाघ, हत्ती इत्यादी प्राणी असलेली मूर्ती बसवू नये. गणपती बाप्पा लंबोदर म्हणजेच गोल ढेरी असलेला असावा. त्याच्या उदरात संपूर्ण विश्व सामावतं अशी त्यामागची भावना आहे. उगाच 6 पॅक ॲब्सवाला बॉडी बिल्डर गणपतीची मूर्ती आणू नये. त्यामुळे गणपतीच्या मूळ रूपालाच धक्का बसतो. गणपतीचं सर्वांग हे लाल रंगाचं साधर्म्य असणारं असावं. तसेच त्याचे कपडेही लाल किंवा लाल रंगाशी मिळते जुळते असावे. अशा प्रकारच्या मूर्तीची पूजा केल्याने आपल्या भक्तांवर गणपतीची अनुकंपा होते. गणपती हा गणांचा राजा आहे, म्हणून त्याला गणराज म्हणतात. गणपतीचे आसन देखील राजाला साजेचेच असावे. तो सिंहासनावरच विराजमान असावा. उगाच दगडावर, माशावर, कोणत्या तरी प्राण्यांवर बसलेला नसावा. तसेच कोणता तरी खेळ खेळताना माणसांसारखा नसावा. चित्रात दाखवल्याप्रमाणे गाडीवर जाणारा शिवपरिवार अगदी विदारक दिसतो. तसेच कुठल्याही विचित्र आसनावर पहुडलेला, रेलून बसलेला, झोपलेला अशा गणपतीची मूर्ती नसावी. आजकाल तर उभा असलेला तसेच नाचणारा गणपती आवडीने आणतात, पण अशी मूर्ती अजिबात पावत नाही. तसेच तिची पूजाही रुजू होत नाही. गणपती दिसायला गोंडस छान असला तरी सुद्धा नाचणारी मूर्ती पूजेसाठी वापरू नये. प्राणप्रतिष्ठेनंतर त्यात देवाचे सानिध्य निर्माण होत असतं. अशा वेळी सुखासनात न बसवता देवाची विटंबना जास्त होते. गणपतीची मूर्ती ही फक्त गणपतीचीच असावी, इतर देवी देवतांच्या स्वरूपातील नसावी. कारण गणपतीचे उपचार करावे की त्या देवतेचे उपचार करावे असा पूजेच्या वेळी संभ्रम निर्माण होऊ शकतो. गणपतीची मूर्ती ही संतांच्या, महात्म्यांच्या, महापुरुषांच्या रूपातील नसावी. संत हे जगाला प्रबोधन करून समाज सुधारणाच करण्याचे काम करत असत. संत व गुरु यांचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. अशा वेळी देव व संतांच्या स्वरूपाची भेळमिसळ होऊन दोन्हींचाही अवमान होण्याची शक्यता जास्त असते. गणपती बाप्पा दिसायला अत्यंत गोड, गोजीरवाणा, सर्वांचा लाडका जरी असला तरी अत्यंत जागृत व कडक दैवत आहे. त्याच्या पूजेत, सेवेत काही त्रुटी किंवा चुका झाल्यास त्याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगायला लागू शकतात. आपण देवात माणूस शोधतो व त्यानुसार देवालाच गृहीत धरतो. देवाला देवपणाचा दर्जा मिळायलाच पाहिजे.
देवांची आदरयुक्त भीती असलीच पाहिजे. प्रत्येकाने जर देवाची विटंबना होईल अशा मूर्ती आणायचं टाळलं तर पुढील पिढीला देवाचे महत्त्व समजेल व इतर धर्मीयही आपली टर उडवणार नाहीत. कोणत्याही देवी देवतेचं मूळ रूप, त्याचे अवतार, त्याने धारण केलेल्या वस्तू यामागे धर्माचा, शास्त्राचा व विज्ञानाचाही महान दृष्टिकोन आहे. त्यात बदल करणारे आपण कोण? थोडक्यात काय, देवात माणूस शोधू नका, माणसात देव शोधा. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर करा व अशीच नवनवीन माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री जगदंबार्पणमस्तु.